शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल अधिकारी अधिकार क्षेत्रातील अ, ब, क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरबा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख बोलत होते। शहर पुरवठा अधिकारी सुमित शिंदे, शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, परिमंडल अ चे अधिकारी अनिल शहापुरे, ब चे नितीन वाघ, क चे अनिल गवळी, माजी सभागृह नेते संजय कोळी, शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील, अनंत जाधव, प्रसाद कुलकर्णी, सतीश महाले आदींसह विविध विभागाचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते। आयुष्मान भारत कार्ड मिळण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणे बंधनकारक आहे, परंतु ते करण्यास रेशन दुकानदार व परिमंडल कार्यालय सक्ती करत नाही, त्यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित आहेत। नवीन शिधापत्रिका, नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका विभक्त करणे, नाव कमी करणे इत्यादी कामे वेळेत होत नाहीत। रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नसल्याची तक्रार माझ्याकडे आल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले। दरम्यान कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तू करत असाल तर रेशन दुकानाचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल, अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। आम्हाला इतर धान्य ठेवायची परवानगी आहे साहेब। त्यांच्या रेशन कार्डाच्या युनिटप्रमाणे माल दिलं जात नाही आणि मी स्वतः ज्या कोरोना माधवनगरला एकदम गरीब राहत होता, त्याला बळजबरीने घराला मी फोन केलतो का नाही? मग असं नाही ना, तुम्ही नाही